नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अधिराज आता प्रियाला म्हणू लागतो, माझ्या असंख्य कंपन्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे अधिराज फॅशन. मी आता त्यामध्ये फॅशन डिझायनरची टीम वर्क करत आहे. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे मला असं वाटतंय की या टीमची एक तू भाग व्हावीस. तू सुद्धा या टीमला जॉईन व्हावीस. तू माझ्या कंपनीत काम करावीस असं मला वाटतंय. हवं तर तू जो आता जॉब करतेस त्याच्या चौपट पगार मी तुला देईन. मग तर झालं. आता प्रिया खुश होते आणि लगेच अधिराजचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, अधिराज थँक्यू सो मच. अरे तुझ्यामुळे आज मला एवढा छान जॉबची ऑफर आलीये. खरं सांगू का, मला या जॉबची खरंच गरज आहे. असं म्हणत प्रिया अगदी अधिराजचा हात हातात घेत त्याच्या हातावर डोकं टेकवते. इकडे मात्र अधिराजला खूप विचित्र वाटत असतं. तो इकडे सायली अर्जुनकडे पाहतो तर अर्जुन अधिराजला म्हणतो की तूच तिला कोणताही संशय याला घेऊ नको, सपोर्ट कर. आता अधिराज सुद्धा प्रियाचा हात हातात घेतो आणि प्रियाकडे पाहू लागतो. इथे मात्र सायली अर्जुनला खूप राग आलेला असतो. तर नाटकी प्रिया अधिराजला पुढे म्हणते, खरंच मला कामाची खूप गरजच आहे अधिराज. तुझ्यासारखे देव माणसे या जगात आहेत आणि म्हणूनच माझ्यासारख्या गरीब माणसावर कोणीतरी दया करू शकतं. खरं सांगू का, आईबाबांच्या औषधावर होणारा खर्च परवडत नाही रे. खरंच मला जास्त पैशांची चांगल्या जॉबची गरज आहे. मला खरंच आवडेल तुझ्यासोबत जॉब करायला. अधिराज प्रियाला म्हणतो, तुला जास्त वेळ काम करायची गरज नाहीये आणि रोज ऑफिसला यायची तर अजिबातच नाही. तू वर्क फ्रॉम होम करू शकतेस. मी समजू शकतो की या परिस्थितीत तुला ऑफिसला येणं शक्य नाही, परंतु काही हरकत नाही. परंतु तू मात्र मला माझ्या या टीममध्ये हवी आहेस. तुझ्यासारखी टॅलेंटेड मुडकी खरंच मला माझ्या टीममध्ये आवडेल. आता प्रिया खुश होते आणि अधिराजचा हात सोडायला काही तयार नसते. इथे मात्र सायली अर्जुन सगळं काही रेकॉर्ड करून घेत असतात. आता प्रिया अधिराजला म्हणते, तू कोल्ड्रिंक का पीत नाहीयेस, घे ना कोल्ड्रिंक. असं म्हणत प्रिया मुद्दाम होऊन ते ग्लास हातात घेते आणि अधिराजच्या कपड्यांवर ओतते. आता प्रिया नाटक करत म्हणते, सॉरी सॉरी, माझ्याकडून चुकून झालं. असं म्हणत प्रिया त्रिशू घेत असताना तिची पर्स उचलते आणि त्यावेळीच पर्समधलं छोटं पॉकेट खाली पडतं. तर आता प्रियाला ते माहीत नसतं. प्रिया आता अधिराजच्या जवळ जात त्याच्या शर्टवरचे डाग साफ करून देत असते. इथे मात्र सायली अर्जुनला खूप राग येत असतो. अर्जुन म्हणू लागतो, हिला लाज कशी नाही वाटत, एवढे कसं काय वागू शकतं कोणी. तर सायली म्हणू लागते, चैतन्य, आत्तापर्यंत त्यांच्यासमोर मी फक्त सचिनची बाजू घेत आले आणि आता आता माझ्या हातात पुरावा नसताना मी काय बोलणार आहे. जोपर्यंत माझ्या हातात पुरावा येत नाही तोपर्यंत मी काहीच बोलू शकत नाही. पण चैतन्य, आज तुझ्याशी बोलून मात्र मला खरंच खूप हलकं वाटलं. तर चैतन्य म्हणू लागतो, नशीब तू माझ्याशी बोललीस. आता तुला हलकं वाटत असेल ना. परंतु अस्मिताई, तू काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. तर आता अस्मिता म्हणू लागते, चैतन्य, एकदा का माझ्या हाती भक्कम पुरावा आला की मग मात्र मी अगदी शेवटचा निर्णय घेणार आहे. मग जे होईल ते होईल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रिया तिथून निघून जाताच अधिराज अर्जुन आणि सायलीसोबत बोलायला येतो. अधिराज सायली अर्जुनला म्हणतो, मला असं वाटलं नव्हतं की ती इतकी गळे पडू असेल. म्हणजे आता 15 मिनिटं पूर्वी आम्ही दोघेही एकत्र भेटलोय आणि आता अशी ती माझ्याशी वागतीये, जसं काय 10-15 वर्ष झालीयत आम्ही एकमेकांना ओळखतो. तर अर्जुन म्हणू लागतो, एखाद्या माणसाच्या जवळ जाण्यासाठी प्रिया काय काय करू शकते हे माझ्यापेक्षा जास्त अजून कोणालाच माहीत नसू शकतं. मी तिच्याशी लग्न करावं यासाठी तिने काय काय केलंय हे सगळं जरी आठवलं ना, तरी सुद्धा आता माझं डोकं दुखायला लागतंय. मी विचारही करू शकत नाही. आता अर्जुन अधिराजला सगळ्या जुन्या गोष्टी सांगू लागतो. प्रिया तन्वी बनून सुभेदारांच्या घरी कशी आली, तिने कशी एंट्री केली, त्यानंतर अर्जुनशी कशा प्रकारे जवळीक साधायची आणि अर्जुनशी लग्न करण्यासाठी उत्सुक झालेली प्रिया अगदी साखरपुड्यासाठी सुभेदारांच्या घरीही तयार होऊन आलेली असते. परंतु ऐनवेळी अर्जुनने सायलीसोबत लग्न केलेलं असतं आणि प्रियाचा प्लॅन तिथेच फ्लॉप झालेला असतो आणि म्हणूनच सुभेदारांच्या घरात प्रवेश करण्यासाठी, सुभेदारांच्या पैशासाठी तिने अश्विनीसोबत लग्न केलेलं असतं. कोर्टात जाऊन हे लग्न तिने केलेलं असतं. या सगळ्या गोष्टी अर्जुन आता अधिराजला सांगू लागतो. अधिराज अर्जुनला म्हणतो, म्हणजे एवढं सगळं करून झाल्यानंतर तिने तुझ्या भावाशी लग्न केलं, म्हणजे तुझ्यावरचं प्रेम वगैरे सगळं काही नाटकच होतं. तर सायली म्हणू लागते, तिचं माणसावर नाही तर माणसाच्या संपत्तीवर प्रेम असतं. तिला काही करून सुभेदारांची संपत्ती मिळवायची होती आणि लग्न करून त्या घरात आल्याशिवाय ते शक्य नव्हतं आणि म्हणूनच तिने शेवटी तो डाव साधलाच. मग धाकटा असू दे किंवा थोरला, त्याने काय फरक पडतो, तिने फक्त हाच विचार केला असणार.
प्रियाचा हा सगळा इतिहास ऐकल्यानंतर अधिराज म्हणू लागतो, साष्टांग नमस्कार. अशा या मुलीला, इतकी खोटारणी आणि इतकी नाटकी मुलगी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नाही. तर सायली म्हणू लागते, तिचा हाच खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणायचाय आणि त्यासाठीच तर हे प्रयत्न चालू आहेत. आता सायली म्हणू लागते, आपल्याकडे तर पुरावे आहेतच. अश्विन भाऊजींसोबत लग्न झालं असताना सुद्धा ती एका परपुरुषासोबत कशी वागते याचे आपल्याकडे व्हिडिओ आहेत. तर अधिराज म्हणू लागतो, नाही, थांबा, अजून मिळतीलच. कारण उद्या ती मला भेटायला यायला सुद्धा तयार झालीये. त्यामुळे अजून पुरावे नक्कीच आपल्या हाती लागतील. पण कसली फुकटी आहे ना ती. म्हणजे इथे तिची बाजूला कार आहे हे मला माहीत आहे, तरी सुद्धा माझ्याकडून जाताना कॅबसाठी पैसे घेतलेस. तर अर्जुन हसू लागतो. सायली म्हणते, कठीण आहे सगळं तिचं. तर आता इकडे प्रिया ही घरी जाण्यासाठी निघालेली असते. सगळ्या पिशव्या कारमध्ये ठेवते आणि म्हणू लागते, मंगळसूत्र घालते. असं म्हणत ती आपली पर्स हातात घेते. परंतु ज्यावेळी ती पर्समध्ये पाहते तर त्यामध्ये छोटं पॉकेट नसतं. प्रिया पॉकेट शोधत असते, पण तिला छोटी पर्स सापडतच नाही. कॅफेमध्ये पडली असेल का? आणि तिथे जर ती अधिराजला सापडली तर त्यामध्ये मिसेस तन्वी सुभेदार हे माझं आय कार्ड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र आहे. नाही नाही, ती पर्स त्याच्या हाती लागायला नको. ते पॉकेट जर त्याच्या हाती लागलं तर गळाला लागलेला मासा हातून जाईल. असं म्हणत आता प्रिया पुन्हा एकदा गाडीतील सगळ्या पिशव्या हातात घेते आणि पुन्हा एकदा कॅफेच्या दिशेने निघालेली असते. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर दुसरीकडे कॅफेमध्ये अर्जुन, सायली आणि अधिराज यांच्या गप्पा चालू असतात. तर त्याचवेळी प्रिया कॅफेमध्ये आलेली असते. आता कॅफेमध्ये असणाऱ्या वेटरचा प्रियाला धप्पा लागतो आणि त्यावेळी प्रिया खूप चिडते आणि म्हणू लागते, काय चाललंय हे? तुझे डोळे फुटलेत का? तुला 5.5 फुटी बाई तुझ्या समोर उभी आहे, तीही तुला दिसत नाहीये का? तर तो वेटर सॉरी बोलत असतो. तर त्याचवेळी सायली, अर्जुन पाहतात तर त्या ठिकाणी प्रिया आलेली असते. आता प्रियाने आपल्याला पाहू नये म्हणून सायली लगेच ओढणी गुंडाळते. तर अर्जुन कॅप घालतो. तर आता अधिराज म्हणू लागतो, ही इथे परत काय करते? तर अर्जुन म्हणतो, तू तिथे जा. असं म्हणत आता अधिराज पटकन तिथे जातो आणि प्रियाला विचारतो, काय झाले प्रिया? हा त्रास देतोय का तुला? तर प्रिया लगेच विषय बदलत म्हणते, नाही रे अधिराज, त्रास नाही देते. खरं तर माझीच चूक. माझंच चुकून त्याला धक्का लागला. मी त्याला सॉरी म्हणतच होते. तर वेटर प्रियाला म्हणतो, मॅडम. तर प्रिया म्हणते, अरे असू देत, चूक ही माणसाकडूनच होते ना, जा तू तुझ्या कामाला जा. प्रिया आता या वेटरला एवढं काही बोललेली असते, पण अधिराज समोर येताच प्रिया मात्र विषय बदलते. आता अधिराज म्हणतो, काय झालंय तुला? चक्कर येते का? चल आपण बाजूलाच हॉस्पिटल आहे माझं, तिथे जाऊ. तर प्रिया विचारते, तुझ्या मालकीचं हॉस्पिटलसुद्धा आहे का? तर अधिराज म्हणतो, हो, पनवेलमध्ये एकच आहे. मुंबई पुण्याला आहेत, पण आता आपण जाऊयात का? प्रिया म्हणते, नाही अरे, मला चक्कर येत नाहीये. अरे माझं पर्स इथे राहिलीये. म्हटलं त्यामध्ये शेवटचे 150 रुपये आहेत आणि ते हरवले तर मला नाही परवडणार, म्हणूनच ती शोधण्यासाठी मी इथे आलीये. अधिराज म्हणतो, बरे ठीक आहे, चल आपण बघूया. प्रिया म्हणते, तू एक काम करशील का? माझ्यासाठी टिश्यू घेऊन येशील का? माझ्या साडीवर कोल्ड्रिंक्स आणलंय ना, म्हणून मी तोपर्यंत पर्स शोधते ना. असं म्हणत प्रिया अधिराजला बाजूला पाठवून देते आणि पर्स शोधायला येते. इथे सायली, अर्जुन म्हणतात, म्हणजे हिचं काय चाललंय नक्की? अर्जुन म्हणतो, अच्छा, हिची पर्स पडलीये आणि म्हणून ती इथे आलीये. तर आता सायली म्हणते, अहो पर्स पडली याचा अर्थ तुम्हाला कळतोय का? अर्जुन म्हणतो, हो. या पर्समध्ये एखादा आयडी असेल की ज्यामुळे हिची खरी ओळख अधिराजला कळू शकते आणि हिची जर खरी ओळख अधिराजला कळाली तर अधिराजसारखा माणूस हिच्या हातून निसटून जाईल, ही तिला भीती होती आणि म्हणूनच ती पर्स शोधायला आली. तर सायली आता प्रियाकडे पाहते. प्रिया पर्स शोधत असते. सायली प्रियाच्या गळ्यात पाहते आणि त्यानंतर अर्जुनला म्हणते, इतक्या वेळात तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? अर्जुन विचारतो, कोणती? तर सायली म्हणते, तिने मंगळसूत्रसुद्धा काढून ठेवलंय. याचा अर्थ ते मंगळसूत्र याच पर्समध्ये असणार. आता ते मंगळसूत्र अधिराज भाऊजींच्या हाती लागू नये म्हणून ती पर्स शोधत आहे. पण एखादी बाई लग्न झाल्यानंतर आपलं मंगळसूत्र काढून ठेवू शकते आणि तेही अशा कारणांसाठी, म्हणजे किती किडे असतील ना हिच्या डोक्यात. आता प्रिया लगेच तिची पर्स पाहते तर त्यामध्ये आयडी कार्डही असतं आणि मंगळसूत्रही असतं. हे सायली, अर्जुन सगळं काही पाहत असतात. अधिराज टिश्यू घेऊन येतो आणि म्हणतो, प्रिया. तर प्रिया म्हणू लागते, सॉरी अधिराज, तुझ्यासारखे एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनला मी असं टिश्यू आणायला पाठवलं. पण अधिराज, अरे माझ्या साडीवर कोल्ड्रिंक्स आणलं आणि मला काही सुचतच नव्हतं. अधिराज म्हणतो, तुझ्यासाठी कुठलंही काम माझ्यासाठी छोटं नाहीये. असं म्हणताच प्रिया खुश होते. अधिराज प्रियाला म्हणतो, तू जर टिश्यू मागितलेस तर मी टिश्यूची फॅक्टरीही विकत घेऊ शकतो. तर प्रिया म्हणते, नाही नको, एवढे टिश्यू बस आहेत. असं म्हणत प्रिया म्हणते, चल आता मला निघावं लागेल. अधिराज म्हणतो, खरंच? तर प्रिया म्हणते, हो बाबा, स्वच्छेची वेळ झालीये ना, मी जर वेळेत नाही पोचले तर कोण करणार सगळं काही? मलाच बघावं लागतं, मला लवकर निघावं लागेल.
आता एक कॅब तर सोडलीये आणि आता फक्त 150 रुपये उरलेत, त्यात मला काही करून घरी जायला हवं. असू देत, पण मी करेन मॅनेज. तर अधिराज म्हणू लागतो, काळजी करू नकोस, मी तुला UPI ने लगेच ट्रान्सफर करतो, पण घरी जाताना कॅबनेच जायचं आहे. आणि हो, भेटशील ना? तर प्रिया म्हणते, हो नक्की. अधिराज म्हणतो, बघा मी आतापासून तुझी वाट बघतोय. तर प्रिया लाजतच म्हणते, अगोदर निघू तर दे. अधिराज म्हणतो, चल मी तुला कॅबपर्यंत सोडायला येतो. प्रिया म्हणते, कशाला? अधिराज म्हणतो, नाही नको, चल मी येतो तुझ्यासोबत. असं म्हणत आता अधिराज प्रियासोबत निघत असतो. आता प्रिया म्हणते, 1 मिनिट, मी बॅगा घेते. असं म्हणत प्रिया बॅगा घ्यायला जाते. त्यावेळी अधिराज अर्जुनकडे पाहतो. अर्जुनकडे अधिराज पाहताच अर्जुन इशाऱ्यानेच त्याला जायला सांगतो. परंतु इथे मात्र सायली अर्जुनने डोक्याला हात लावलेला असतो. प्रिया पुढे काय करावं कोणाला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं चैतन्य अस्मिताला म्हणू लागतो, अस्मिताई, तुझी काय अवस्था होत असेल ना मी समजू शकतो. कारण जर एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करत असतो ना आणि त्या व्यक्तीने आपल्या पाठीत खंजीर खोपसला ना की काय अवस्था होते ना ते मी अनुभवलीये. मी सुद्धा स्वप्न पाहिली होती ग, केवढी स्वप्न पाहिली होती. मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यात आता सुख आलंय. त्या साक्षीच्या रूपाने माझ्या आयुष्यात एक छान छान क्षण अनुभवायला मला मिळत आहेत. मी असं स्वप्न पाहिलं होतं. मला वाटलं होतं की आता लग्न झाल्यानंतर बायको, मुलं, मी आमची छान फॅमिली असेल. परंतु शेवटी मला काय मिळालं? हाती निराशाच. आणि मग मात्र या सगळ्यातून सावरणं खरंच खूप कठीण झालं. तर अस्मिता चैतन्याला म्हणू लागते, चैतन्य, परंतु या सगळ्यातून स्वतःला कसं सावरलंस? तर चैतन्य म्हणू लागतो, मी स्वतःला समजावलं की खोटेपणावर उभं राहिलेलं कोणतंही नातं हे जास्त काळ टिकत नसतं आणि त्याचा काहीच उपयोग नाही. आणि त्यातूनच मी स्वतःला सावरलं आणि म्हटलं, हे सगळं काही खोटं होतं, हे सगळं विसरून जायचं. आणि मग मात्र मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. मला वाटतं अस्मिताई, तू सुद्धा तेच करावं. तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी. बाकी कोणासाठी नाही, पण तुझ्यासाठी तरी. तुझ्या या गोंडस बाळासाठी तरी तुला नवीन सुरुवात करावीच लागेल. आता अस्मिता आपल्या बाळाकडे पाहते. बाळाच्या बाबतीत तिला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाला एकदा कॅफेमध्ये बसून. अधिराज पुन्हा एकदा कॅफेमध्ये आलेला असतो. अधिराज म्हणू लागतो, गेलेली बाबा एकदा तर. आता अर्जुन म्हणतो, कन्फर्म केलायस ना? अधिराज म्हणतो, हो मी केलाय कन्फर्म. अर्जुन म्हणू लागतो, आपल्या नाटकाचा पहिला ट्रॅक तर मस्त झालाय. तर अधिराज म्हणतो, हो ना, कॉमेडी आहे, म्हणजे खूप वेगळी केमिस्ट्री आहे. पण प्रियासाठी मात्र हे सगळं काही खरं असेल. आगे आगे देखो क्या होता है, असं म्हणत अधिराज हसू लागतो. तर सायली अर्जुनला म्हणतो, अब आएगा मजा. असं म्हणत आता सर्वजण पुढच्या प्लॅनला सुरुवात करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया कॅबने घरी निघालेली असते. त्यावेळी प्रियाच्या माणसाला प्रियाला फोन येतो. तर त्यावेळी तो म्हणू लागतो, हॅलो मॅडम. प्रिया म्हणते, हा संतोष बोल. तर तो म्हणू लागतो, मॅडम, तुम्ही मला सांगितलं होतं की शांतामावशीवर लक्ष ठेवायला, पण शांतामावशी घरी आलीच नाहीये. पण आता तिला मी एका ठिकाणी पाहिलं आहे, ते म्हणजे आपल्या हायवेजवळ असणाऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. आत्ताच ती तिथून बाहेर पडली आहे. तर प्रिया म्हणते, काय? मग तिच्यावर लक्ष ठेव, तिचा पाठलाग कर. आता तो संतोष शांतामावशीचा पाठलाग करत असतो. परंतु ज्यावेळी शांतामावशी रस्ता क्रॉस करत असतात त्यावेळी मध्ये एक रिक्षा येते आणि आता मात्र संतोष तिथेच असतो आणि शांतामावशी तिथून निघून जातात. संतोष म्हणू लागतो, मॅडम, मी त्यांच्यावर लक्ष ठेवलं होतं, पण शांतामावशी अचानकच कुठे गायब झाली. तर आता प्रिया म्हणते, काय? अरे, तुला लक्ष ठेवता आलं नाही का? तुला जर आता शांता सापडली असती ना तर जास्तीचे पैसे मिळाले असते. संतोष म्हणतो, हो मॅडम, पण त्या कुठे निघून गेला कळालंच नाही. म्हणजे मध्येच अचानक एक रिक्षा आली आणि त्यामुळे मला कळालंच नाही की शांतामावशी कुठे गेली. प्रिया म्हणते, हो ना, मग आता तुझे डोळे आणि कान नीट उघडे ठेवायचे आणि बघायचं ती कुठे आहे. नशीब माझं ती शांता पनवेलमध्ये आहे एवढं तरी कळालं. असं म्हणत प्रिया रागानेच फोन ठेवते. तर इथे संतोष म्हणू लागतो, काय कटकटी बाई आहे, म्हणजे हिचं काम मी करायचं आणि वर हिचं बोलणंही ऐकून घ्यायचं. असं म्हणत संतोषला खूप राग आलेला असतो. प्रिया दुसरीकडे म्हणते, काही झालं तरी ही शांता मला मिळवायलाच हवी, काही झालं तरी ही माझ्या ताब्यात यायलाच हवी. पण आता ही शांता पनवेलमध्ये आहे आणि हे माझ्या माणसांनी बघितलं, हे मला कळालं, हे मात्र सायली अर्जुनला कळायला नको. आता त्यांच्यासमोर मला माझा मूड फ्रेश ठेवावाच लागेल. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य अस्मिताला म्हणतो, अस्मिताई, या सगळ्यातून बाहेर पड. अस्मिता म्हणू लागते, कळतंय मला सगळं, पण तर चैतन्य म्हणतो, अस्मिताई, अगं या घरात तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत. अगं तुझे दोन्ही भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तर अस्मिता म्हणू लागते, अर्जुन अश्विन मला खूप त्रास देतात, पण त्यामागे सुद्धा त्यांचं किती प्रेम माझ्यावर आहे हे मला माहीत आहे. अस्मिता म्हणते, हे सगळं काही मला कळतंय रे, पण वळत नाहीये.
तर चैतन्य म्हणतो, अस्मिताई, मला आणि या घरच्यांना सगळ्यांनाच तू अगदी पहिल्यासारखी, पूर्वीसारखी आम्हाला हवी आहेस. पूर्वी कशी तू आम्हाला लिस्ट द्यायची, माझ्यासाठी हे घेऊन या, माझ्यासाठी ते घेऊन या, आमच्यासमोर तुझी लिस्ट असायची आणि प्रताप काका खिशात तुझी लिस्ट घेऊन फिरायचे, असं म्हणत आता चैतन्य सगळ्या आठवणी सांगू लागतो. चैतन्य म्हणतो, परत तशी हो ना. तर अस्मिता म्हणते, मला सुद्धा माझी पूर्वीचीच अस्मिता व्हायचंय रे. तर चैतन्य म्हणतो, त्यासाठी तुला माझ्याशी भरपूर गप्पा माराव्या लागतील आणि बाळाला माझ्यासोबत खूप खेळायला लागेल. मी तुला सांगतो की ज्यावेळी मी, अश्विन आणि अर्जुन यांच्यामध्ये रेस लागेल आणि आम्ही बाळाला विचारू की तुझा फेवरेट मामा कोण, त्यावेळी बाळ म्हणायला पाहिजे की चैतन्य मामाच माझा फेवरेट आहे, तोच जिंकला पाहिजे. तर आता अस्मिता हसते आणि म्हणू लागते, बरं ठीक आहे, ती रेस जिंकायला मी मात्र तुला मदत करेल. तर आता चैतन्य खुश होतो आणि म्हणू लागतो, येस, म्हणजे मी होणार मामा नंबर 1. असं म्हणत आता चैतन्य अस्मिताला म्हणतो, अस्मिताई, बरं झालं तुला मुलगी नाही झाली, नाहीतर परत एका मुलीने मला मामा बनवलं असतं. आता असं म्हणतातच दोघे खूप हसू लागतात. त्यावेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, चैतन्य, अरे तू कधी आलायस? चैतन्य म्हणतो, हे काय, आत्ताच आलो. तर कल्पनाताई म्हणतात, अरे मग सायली, अर्जुन कुठे आहेत? तर कल्पनाताई म्हणतात, अरे कुठे आहे सांग ना. तर चैतन्य म्हणतो, मी त्याच्याशी बोललो आहे, तो म्हणाला मी थोड्या वेळात येतोयस. कल्पनाताई म्हणतात, नाही, आता मला राहवत नाहीये, परत काही झालं तर नसेल ना, असं म्हणत कल्पनाताई घाबरतात. तर चैतन्य म्हणू लागतो, मावशी, असं काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस. कल्पनाताई म्हणतात, अरे मी त्यांना समजूत घालून पाठवलं होतं, त्यांनी माझी समजूत घातली आणि बाहेर तर पडलेत, पण त्यांना मी बजावलं होतं की माझा फोन उचलायचा, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, पण आता तर त्या दोघांचेही फोन लागत नाहीयेत. चैतन्य, तू जा त्यांना शोधायला, तू जा आणि त्या दोघांना घरी घेऊन ये. अस्मिता म्हणू लागते, मम्मा, अगं त्यांचं काहीतरी काम असेल ना, सतत इतकी काळजी करून कसं चालेल? कल्पनाताई म्हणतात, अगं पण त्या दोघांना काही झालं ना तर माझा जीव जाईल. आता प्रिया घरी येते, आरामात बसते, ती खूप खुश असते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे 12 वाजलेले पाहून प्रिया विचारते, काय झालंय? आज उलट दिवस मस्त आहे. कल्पनाताई किंवा अस्मिता तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. तर कल्पनाताई चैतन्याला म्हणतात, चैतन्य, तू सायली किंवा अर्जुनला फोन लावून बघ बरं. आता चैतन्य फोन करायला घेतो तर प्रिया म्हणू लागते, अच्छा, म्हणजे सायली, अर्जुन घराबाहेर पडलेत म्हणून तर ही काळजीतूर आहेत, पण याचा आता फायदा उचलायलाच हवा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सचिनने एका मुलीला किडनॅप करून ठेवलेलं असतं. तर त्या मुलीच्या वडिलांना आता धमकी देत तिथे एक महिपत शिकरेचे गुंड असतात. इथे मात्र ते घाबरून गेलेले असतात, ते वकील असतात आणि ते महिपत शिकरींची केस घेत नसतात आणि म्हणूनच हे सगळं काही सचिनने कारस्थान रचलेलं असतं. तर आता ॲडव्होकेट म्हणू लागतात, प्लीज माझ्या मुलीला सोडा, माझ्या मुलीची यात काहीच चूक नाहीये. तर आता सचिन त्यांना म्हणतो, महिपत शिकरींची केस जर तू नाही घेतलीस तर मग तुझी मुलगी तुला मिळणार नाही, ती आमच्याच ताब्यात असणार. आता हे ऐकून तर साक्षीला धक्का बसतो. साक्षी मनाशीच म्हणते, हा सचिन तर नाकासमोर चालणारा साधा आणि सरळ माणूस वाटला होता, परंतु हा तर अण्णांच्याही वरचढ निघाला. तर आता ॲडव्होकेट म्हणू लागतात, प्लीज माझ्या मुलीला त्रास देऊ नका, मी ही केस घ्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्या मुलीला सोडा. असं म्हणत ॲडव्होकेट घाबरून गेलेले असतात. ती मुलगीसुद्धा खूप रडत असते आणि म्हणत असते, बाबा प्लीज मला इथून सोडवा, प्लीज मला इथून लवकरात लवकर घेऊन जा. असं म्हणत ती मुलगी एवढी रडत असते, ते पाहून तिच्या वडिलांना खूप वाईट वाटतं. ती मुलगी म्हणते, बाबा प्लीज तुम्ही लवकर या ना, मला भीती वाटते. आता मात्र सचिन त्या मुलीला खूप त्रास देऊ लागतो आणि तिचं तोंड आवळत म्हणतो, गप्प बसायचं, एक शब्दही बोलायचं नाही. आता मात्र साक्षीही घाबरते. साक्षी मनाशीच म्हणते, हा सचिन तर नाकासमोर चालणारा साधा आणि सरळ माणूस वाटला होता, परंतु हा तर अण्णांच्याही वरचढ निघाला. तर आता ॲडव्होकेट म्हणू लागतात, प्लीज माझ्या मुलीला त्रास देऊ नका, मी ही केस घ्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्या मुलीला सोडा. आता सचिन म्हणतो, तुझ्या नुसत्या बोलण्याने काय होतंय रे, माझा तिथे माणूस आहे, तिथे वकीलपत्र आहे, त्यावर सही करायची, तरच तुझ्या मुलीची सुटका होऊ शकते, आणि जोपर्यंत महिपत शिकरे जेलमधून बाहेर पडत नाहीत ना, तोपर्यंत तुझी मुलगी आमच्याच ताब्यात राहणार. आता हे ऐकून तर साक्षीला धक्का बसतो. साक्षी म्हणायला लागते की यांचे तर प्लॅन खूप मोठे आहेत. धक्काच बसतो. तर ॲडव्होकेट म्हणू लागतात, मी तुमचं सगळं ऐकायला तयार आहे, प्लीज माझ्या मुलीला खरी जाऊ द्या. तर सचिन म्हणू लागतो, जोपर्यंत तुझे प्रयत्न सुरू राहतील ना, तोपर्यंत तुझ्या मुलीचा श्वास सुरू राहील, त्यामुळे आता तूच ठरव की काय करायचं. ॲडव्होकेट लगेच त्या वकीलपत्रावर सही करतात आणि म्हणू लागतात, मी सही केली, पण प्लीज माझ्या मुलीला काही करू नका. मी शिखरेंना नक्कीच बाहेर काढीन, पण माझ्या मुलीला काहीच करू नका. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया नाटक करत म्हणते, काय सायली, अर्जुन घराबाहेर पडले आहेत. आई, अगं तू त्यांना निष्ठून सांगितलं होतं ना की घराबाहेर जायचं नाही, मग तरीसुद्धा ते कसे काय गेलेत? त्यांच्या जीवाला धोका आहे हे कळत नाहीये का त्यांना?
तर त्याचवेळी सायली अर्जुन घरी आलेले असतात. सायली आवाज देत म्हणते, आई, आम्ही आलोय घरी. कल्पनाताई सायली अर्जुनवर चिडतात आणि म्हणू लागतात, तुम्हाला माझे कॉल का घेता येत नव्हते? तुम्ही माझे कॉल का नाही घेतलेत? आणि तुम्हाला घरी यायला इतका उशीर का लागला? कल्पनाताई खूप पॅनिक झालेल्या असतात. तर प्रिया नाटक करत म्हणते, आईला किती एक टेन्शन आलं होतं माहितीये का? तुम्ही घराबाहेर पडलातच का? तर प्रिया म्हणू लागते, पण यावेळी कुठे गेला होता? तर सायली कल्पनाताईंना इशाऱ्यानेच म्हणते, आई, तुम्ही विसरला होता का? अहो, माझी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती. तर कल्पनाताई म्हणतात, नाही, म्हणजे मी विसरले होते. माझ्या तसं लक्षात होतं की तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, पण तुम्ही माझे कॉल घेत नव्हता ना, म्हणून मला टेन्शन आलं होतं. असं म्हणत कल्पनाताईसुद्धा सायली अर्जुनच्या बोलण्याला साथ देतात. तर प्रिया मनाशीच म्हणते, अच्छा, म्हणजे डॉक्टरांची अपॉइंटमेंट उशिरा होती. तर बरं झालं, भाजलेल्या या जखमेवर खर्च्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेता येत नाहीये. असं म्हणत प्रिया आता सायली अर्जुनकडे पाहू लागते. आता कल्पनाताई खूप पॅनिक झालेले असतात. अर्जुन त्यांना शांत करत म्हणतो, मम्मा, आम्ही डॉक्टरांशी बोलत होतो आणि म्हणूनच तुझे कॉल घेता आले नाहीत. तर चैतन्य म्हणू लागतो, मावशी, आता ते आले आहेत ना, तू शांत हो बरं. तर अर्जुन म्हणतो, चैतन्य, मम्मा ना पहिल्यापासून अशीच आहे. लहान आम्ही असल्यापासून ती अशीच काळजी करायची. आम्हाला जरा जरा उशीर झाला ना, तरीसुद्धा ती पॅनिक व्हायची. मला आठवतंय ना. असं म्हणत अर्जुन जुन्या आठवणी सांगू लागतो. शाळा सुटली की अश्विन शहाण्या मुलासारखा सरळ घरी यायचा आणि मी मात्र मित्रांसोबत ग्राउंडवर क्रिकेट खेळत बसायचो. त्यांना फॅक्टरीमध्ये 100 फोन करायची, माझ्या मित्रांच्या घरी फोन करायची, हा अर्जुन नक्की कुठे गेलाय? तर अस्मिता म्हणू लागते, फक्त तुझीच काळजी नाही करायची मम्मा. मी जर माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासाला जरी गेले तरी मैत्रिणीच्या घरी फोन करून विचारायची. तिथेही तिला माझीच काळजी वाटायची. पण नशीब त्यावेळी स्मार्टफोन नव्हते, नाहीतर दर 10 मिनिटांनी व्हिडिओ कॉल करून त्रास दिला असता मम्माने. कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, तू तर काही बोलूच नको. तुझा मुलगा ज्यावेळी शाळेत जाईल ना आणि तुझ्यासमोर नसेल ना, त्यावेळी तुला कळेल की आईचा जीव कसा खालीवर होतो ते. असं म्हणत कल्पनाताई खूप चिडलेले असतात. तर अर्जुन म्हणतो, मम्मा, पण ही फक्त आमच्या बाबतीत नव्हतं, डॅडच्या बाबतीत पण असंच होतं. म्हणजे डॅडला जरा फॅक्टरीतून यायला उशीर झाला की तू सुद्धा डॅडनं असेच सतत फोन करायचीस. अर्जुन म्हणतो, डॅड मला सांगायचे, सगळं काही त्यांचे तर फ्रेंड्स त्यांना म्हणायचे, अहो बघा, तुमच्या बायकोचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, फोनावर फोन येत आहेत त्यांना, बघा बघा. तर आता कल्पनाताई म्हणतात, तुझे डॅड असं म्हणालेत ना, सगळ्यांच्या समोर चेष्टा करण्यात ते पुढे असतातच. आता येऊ देत, चांगलंच बघते मी. आता कल्पनाताई प्रतापरावांवरही खूप चिडलेले असतात. तर आता सायली अर्जुनला म्हणते, अहो, आईंची काळजी हसण्यावरही घेऊ नका. आपल्या घरात कोणीतरी वाट बघणारा आहे आणि म्हणूनच आपल्या वागण्याला शिस्त आहे. नाहीतर काय, आपला मनमानी कारभार चालूच राहिला असता. त्यामुळे आईंची मस्करी केलेली मला चालणार नाही. तर आता अर्जुन म्हणतो, ए बायको, तू आत्तापर्यंत माझ्या टीममध्ये होतीस ना, आणि लगेच तुझी टीम चेंज झाली? तर चैतन्य म्हणू लागतो, अर्जुन, अरे, नवऱ्यापेक्षा सासूचीच बाजू घ्यावी लागते ना. कारण कसं आहे ना, नवऱ्याचा रुसवा काढता येतो, परंतु सासू जर चिडली तर मग झालं. असं म्हणत आता चैतन्यसुद्धा कल्पनाताईंना चिडवू लागतो. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, आईचं बरोबर आहे. आईला जर आपण सांगून गेलोच नाही तर तिला काळजी वाटणारच ना. तर कल्पनाताई प्रियावर चिडतात आणि म्हणू लागतात, हे तू खरं बोलतीयस की फक्त तोंडाच्या वाफाकतीयस? कारण अगं, तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी माहीत आहे का? तर प्रिया म्हणते, आई, अगं, मी खरंच बोलतीये. कल्पनाताई म्हणतात, हो का? मग मी तुला 100 फोन केले होते, तू तरी एक तरी फोन उचललास का? असं म्हणत कल्पनाताई प्रियावरही चिडलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, अगं, सायली 2.0 नंतर मम्मा 2.0 मध्ये आली, आणि तसं जर झालं तर या प्रियाची काय अवस्था होऊ शकते? असं म्हणत आता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. इथे मात्र प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. आता कल्पनाताई प्रियावर चिडतात आणि तिला जाब विचारत म्हणतात, आणि काय गं, वानं सामान आणायला अख्खा दिवस लागतो का? अगं, दिवसभर तू घराबाहेर होतीस, काय चाललंय तुझं? दिवसभर घराबाहेर काय करत होतीस? असं म्हणत कल्पनाताई प्रियाला जाब विचारतात. तर प्रिया नाटक करत म्हणू लागते, आई, अगं, माझी गाडी पंक्चर झाली होती गं. आता गाडी पंक्चर झाल्यानंतर मी कशी येणार सांग बरं? अगं, एवढा वेळ मी मेकॅनिकल शोधत होते, परंतु कोणीच मिळत नव्हतं. त्यासाठी मी कॅबही बुक केली, पण कॅबसुद्धा बुक होत नव्हती. मग शेवटी एक कॅब बुक झाली आणि मी घरी आले. मग मला सांग, एवढे सगळे प्रॉब्लेम असल्यानंतर मी कशी वेळेत घरी येईन सांग ना. तर चैतन्य प्रियाला म्हणतो, म्हणजे अख्ख्या पनवेलमध्ये तुला एकही मेकॅनिकल मिळाला नाही? तर प्रिया रागानेच आता चैतन्याकडे पाहते. तर अस्मिता म्हणू लागते, आणि आपल्याकडे तर कॅब 20-20 सेकंदांनी अवेलेबल असतात, आणि मार्केटमध्ये तर कॅब उभ्याच असतात. आणि हो, तुला रिक्षासुद्धा नाही मिळाली? असं कसं झालं गं तन्वी? तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, आणि काय गं, फोन तर तुझ्या हातातच असेल ना, मग तुला एकही कॉल घेता आला नाही का? तर प्रिया नाटक करत म्हणते, आई, अगं, मी जे काही घडलं ते मी खरं खरं सांगितलं आहे, पण तुमचा यावर विश्वासच बसत नाहीये, तर मग मी काय करू?
तर प्रिया नाटक करत म्हणते, आई, अगं मी सगळं काही खरं खरं सांगितलं आहे, पण त्यावर तुमचा विश्वास नसेल बसत तर त्याला मी काय करू? जाऊ देत, मी फ्रेश होऊन येते, असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. तर अस्मिता म्हणू लागते, वाह, या तन्वीचं काही खरं नाहीये. तर अर्जुन म्हणू लागतो, मम्मा, मला तरी असं वाटलं होतं की आता या तन्वीला तू इथेच उडबशा काढायला लावशील. तर आता कल्पनाताई रागानेच अर्जुनकडे पाहतात आणि अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तू मला एक सांग, तू तन्वीची मस्करी करतोयस की माझी? तर अर्जुन म्हणतो, तन्वीची मस्करी करण्यात मला अजिबातच इंटरेस्ट नाही, पण तुझी मस्करी तर मी कधीही करू शकतो. आता मात्र कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, थांब, आता तर मी तुला एक फटकाच देते. असं म्हणत आता कल्पनाताई अर्जुनचे पाठलाग करत असतात. अर्जुन मुद्दाम होऊन कल्पनाताईंची मस्करी करत असतो आणि घरात अगदी खेळीमेळीचं वातावरण असतं. सगळेच जण खुश असतात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता हवालदार साहेब महिपत शिकणेंना सांगायला येतात. ते म्हणू लागतात की साक्षी मॅडमने तुमच्यासाठी व्हिडिओ पाठवला आहे. असं म्हणत आता ते हवालदार साहेब महिपत शिकणेंना मोबाईल देतात. आता महिपत शिकणे तो व्हिडिओ पाहतात. सचिनने ॲडव्होकेटच्या मुलीला किडनॅप करून ठेवलं असतं आणि त्यावेळी तो म्हणतो की जोपर्यंत तू वकीलपत्र घेत नाही आणि महिपत शिकरे सुटत नाही तोपर्यंत तुमची मुलगी आमच्या ताब्यात राहणार. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महिपत शिकरे पुन्हा एकदा हवालदार साहेबांचा मोबाईल देतात आणि म्हणू लागतात, जे बघायचं होतं ते बघितलं, तू इथून निघ, असं म्हणत त्याला तिथून पाठवून देतात. तर त्यानंतर आता महिपत शिकरे नागराजला म्हणतात, नाग्या, साक्षीला फोन कर, मला आता दीक्षितसोबत बोलायचं आहे.